नमस्कार. जय डोईजड या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण फॉर्म भरत असताना आपल्याला फाईल अपलोड होण्यास अडचण होते, कारण त्या फॉर्ममध्ये दिलेल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याकडची असलेली फाईल साईज नसते. त्यामुळे ती फाईल अपलोड होताना अडचण निर्माण होते. अशावेळी कोणतेही सॉफ्टवेअर नसताना आपल्याकडे असलेली फाईल आपण विंडोजमध्येच असलेल्या टूलच्या सहाय्याने कशी त्या फाईलची साईज कमी अथवा जास्त करू शकतो हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. प्रथम आपल्याला हवी असलेले इमेज आपण सिलेक्ट करून त्यावर राईट क्लिक देऊन ती फाईल मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजरमधून ओपन करावी. ती ओपन केल्यानंतर आपल्याला वरील टूलबारमध्ये एडिट पिक्चर हे ऑप्शन दिसून येईल. ते ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला आपल्याला काही असे ऑप्शन दिसून येतील. त्यामध्ये रिसाईज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यातील 2 नंबरचे प्रिफर विड्थ इनटू हाईट ह्या साईज हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्यात आपल्याला असे काही ऑप्शन दिसून येतील. त्यामधील आपल्याला सुरुवातीला हे पहिलं डॉक्युमेंट लार्ज ऑप्शन सिलेक्ट करून ओके करायचं आहे. फाईल सेव्ह करण्यापूर्वी आपली ओरिजिनल फाईल तशीच राहील त्या साईजमध्ये याची काळजी घेऊन आपण आता तयार केलेली फाईल सेव्ह ॲज करून दुसऱ्या नावाने सेव्ह करून घ्यायची आहे. ती केल्यानंतर आपली पहिली फाईल आपण क्लोज करायची आहे. ती सेव्ह न करता डोंट सेव्ह ऑप्शन सिलेक्ट करून ती फाईल क्लोज करायची आहे. त्यानंतर आपण आपली नवीन फाईल केलेली साईज आपण पाहू शकतो. पहिली फाईल आपली 1.38 MB होती, दुसरी आता 174 KB झाली. समजा आपल्याला ह्याहून ही फाईल आपल्याला अजून थोडी साईज कमी करायची आहे, 100 KB आपल्याला फाईल ही करायची आहे. तर पुन्हा आपण ही फाईल पिक्चर मॅनेजर ओपन करून रिसाईजमध्ये गेल्यानंतर आपला खाली तर पर्सेंटेज ऑफ ओरिजिनल विड्थ अँड हाईट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ह्यामध्ये आपण थोडं साईजचं पर्सेंटेज कमी केलं की आपलं दिसून येईल. आता ही आपली नवीन फाईल असल्यामुळे आपण डायरेक्ट ह्यात सेव्ह केले तरी आपलं चालू शकते. आपण इथून सेव्ह केली त्यानंतर आपण इथं लक्षात येईल फाईल साईज 131 KB झाली आहे. अजून थोडी केल्यानंतर तर 90 KB आपली फाईल झालेली आहे. जास्त ब्लर पण नाही झालेली आणि ती व्यवस्थितरित्या फाईल अपलोड होण्यासारखी झाली आहे. त्यामुळे आता ही आपण फाईल क्लोज करून आपण फाईलही अपलोड करू शकतो. बऱ्याच वेळा फॉर्म भरत असताना आपल्याला फोटोची साईज कमी करण्यासाठी काही त्यांची रिक्वायरमेंट दिलेली असते. त्याप्रमाणे आपला फोटो पिक्सल रेटमध्ये ते साईज कमी करून त्यांनी दिलेल्या साईजमध्ये आपला फोटो अपलोड करायचा असतो. जसे उदाहरणार्थ मी तुम्हाला हे दाखवतो. तर हा गेटच्या फॉर्मची एक साईज त्यांनी दिलेली आहे. मॅक्झिमम त्यांची फोटोची साईज त्यांनी दिली आहे 480 x 640 पिक्सलमध्ये. कमीत कमी 240 x 320 ह्या पिक्सल रेटमध्ये 5 KB ते 200 KBच्या आत फाईल साईज झाली पाहिजे. तर हेच आपण आता फोटो हा आपला फोटो आता साईज कमी करायची आहे. हा फोटो आपण आता पेंटमधून ओपन करून घ्यायचा आहे. पेंटमध्ये ओपन केल्यानंतर साईज कमी करून घेतो थोडी. व्ह्यू केल्यानंतर ह्यात आपल्याला रिसाईज हे ऑप्शन दिसेल. ह्या रिसाईजमध्ये ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपला इथं रिसाईजचे हे ऑप्शन दिसेल. पर्सेंटेज वाईज साईज कमी करण्याचे पण आणि पिक्सल रेटमध्ये. आता आपल्या इथं फॉर्ममध्ये पिक्सल रेटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण पिक्सल हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हे जे ऑप्शन क्लिक केलं आहे आपण अनचेक करून टाकायचं आहे. तर आपला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्या दोन्ही साईजमध्ये आपला किती 400 x 640. आता पण
480, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल 640. इतकं केल्यानंतर फाईल ओके. इथे आपलं पहिली फाईल तशीच ठेवून आपण दुसरी फाईल ही JPG पिक्चर सेव्ह ॲज JPG ही फाईल सेव्ह करायची आहे. जसं फोटो 2 म्हणून आपण ह्याला ऑप्शन देऊ. नाव सेव्ह करून घ्यायचं आहे, फाईल क्लोज करायची आहे. तर आपण बघू शकता फोटो साईज बघितली आपण तर क्लिक केला तर 120 KB झाले. त्याचा साईज बघितले 480 × 640. आपण ह्या दिलेल्या साईजमध्ये पूर्णपणे ती फाईल आपण केलेली आहे. मग ही फाईल अपलोड होण्यास आपला आता काही अडचण येणार नाही. याच पद्धतीने आपल्याकडे जर असलेल्या फाईलची साईज कमी असेल तरीसुद्धा आपण ह्या दिलेल्या पद्धतीप्रमाणे आपल्या फाईलची साईज जादा करून ती फाईल योग्य त्या साईजमध्ये करून फाईल अपलोड करू शकतो. धन्यवाद.